मी एकच सांगतो की जुल्मी जब जब जुल्म करेगा सत्ता के गलियारों से चप्पा चप्पा गूंज उठेगा इनकलाब के नारों से। यांच्या बोलण्यावरून असं आहे की सगळे उपद्रवी आहेत। राहुल गांधी गद्दार आहे, अखिलेश यादव गद्दार आहे, जिथे लोक जमली ते पण गद्दार आहे। एवढी जे लोक आहेत हा गद्दार आहे, ममता बॅनर्जी गद्दार आहे, सगळे गद्दार आहेत। तर इथे या देशात आहे कोण? हे सगळे हे देशभक्त आहे का? यांच्याकडून म्हणजे अगोदर तर वाटलं की एवढा सपोर्ट नाही मिळणार, पण ज्यावेळी लाठीचार्ज झाला त्यावेळी अक्षरशः म्हणजे शिवरिंग होत होतं, झोप लागत नव्हती की बोल काय चाललंय देशामध्ये, आत्माची भारत। आणि मग कळालं की भाई डेमोक्रेसी आहे आपल्या जगात, आहे, आपण काहीतरी करू शकतो। जर आता नाही केलं तर पुन्हा कधी नाही, आणि ही तर फक्त सुरुवात आहे। देशाला दाखवून देऊ की आपण ही डेमोक्रेसी देश आहे, सर्व धर्म पक्ष देश आहे, आणि असंच चालू राहील। फक्त हिंदू मुस्लिम करून काही होणार नाहीये। सगळ्यात मोठा मुद्दा प्रायव्हेट शाळाचा आहे, तो लोकांनी हातात घ्यायला पाहिजे। लोकांना परवडत नाही शिक्षण, त्यांची बुक नोटबुक त्या शाळेंचे जे आरेरावी आहे त्यांचे जे ते गरीब लोकांना नाही परवडत आहे। शिक्षणामध्ये भेदभाव होतोय। आता माझा मित्र चांगल्या शाळेत शिकतोय, मी मराठी शाळेत शिकतोय, तर त्यामध्ये आमच्यामध्ये फरक जाणवला जातो। आता शुभंधन दिसतंय शिवसेनेचं। मी उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंना मानतो, ठीक आहे, तर मला त्याचं काय घेणं देणं नाही। फर्स्ट ऑफ ऑल हे युथ जागृत झालं ते महत्वाचं होतं। हाय प्राईस करून फायदा काय? जेव्हा तुम्ही लाठीचार्ज करा तेव्हा झोपलेले होते का? झेंडा घेऊन आल्यात। काय नाव तुमचं? माझं नाव हिंदुस्तान, इंडिया आणि भारत। धर्मेंद्रचा राजीनामा घेतला। हा भारत आहे, हा हिंदुस्तान है, दिस इज इंडिया एंड आई एवरी टाइम मरते दम तक हिंदुस्तान का साथ देगा। नमस्कार, मुंबई तक मध्ये स्वागत आहे। मुंबईमध्ये शिवाजी पार्क मैदानाजवळ जे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला त्यानंतर जेनजी ही जल्लोष करण्यासाठी मुंबईमध्ये रस्त्यावरती उतरली होती। काही वेळापूर्वीच ठाकरे बंधू आले होते आणि सर्व अनेक जेनजी बघत असतो आपण, जल्लोष त्यांचा अजून सुरू आहे। जे सेलिब्रेशन आहे ते संपलं आहे, पण काही नागरिक आहेत। काय, कुठून आले तुम्ही? काय पुस्तक? मी मुंबईवरून आलोय, कांदिवली। इकडे बघा, खाली दाखवा, खाली कॅमेरात दिसेल खाली। तर काय, कुठून आले तुम्ही? मुंबई कांदिवलीवरून आलोय। मी 4-5 दिवस जंतर मंतरवर होतो आणि तिथे जे दृश्य बघितलं आहे, पूर्ण हिंदुस्थान होता तिथे आणि छात्र होते तिथे। मी एकच सांगतो कि जुल्मी जब जब जुल्म करेगा सत्ता के गलियारों से चप्पा चप्पा गूंज उठेगा इनकलाब के नारों से। तो उन्होंने जो दमनकारी नीतियां अपनाई है, वहाँ छात्रों को जो जिस बर्बरता से मारा है, तो उसका जवाब तो अब छात्र पूरी आजादी लेकर रहेंगे। ये धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से काम नहीं चलेगा। इस देश में और भी बहुत कुछ गलत हो रहा है, उन सारी चीजों पर अब जवाब मांगा जाएगा और बेबाकी से मांगा जाएगा। मुझे एक बताइए, आजादी माने क्या? आजादी मतलब फ्रीडम ऑफ स्पीच होनी चाहिए। फ्रीडम ऑफ मतलब हमारे जो राइट्स है, जो बाबा साहब ने हमको दिए हैं, वो सारे राइट्स हमारे फुलफिल होने चाहिए। उन पर इन लोगों ने ताला लगा दिया है। सारी जो संस्थाएं हैं उन पर बंदिशें लगा दी है। मैं आपको बताना चाहता हूँ, मैं आते वक्त जब आ रहा था तो सीआईएसएफ के जवान मिले, कई ऐसे जवान मिले एयरपोर्ट पे। उनसे मैंने ये बातें रखी जंतर मंतर की, तो उन्होंने मुझे कहा कि देश में डेमोक्रेसी खत्म हो चुकी है, तानाशाही है देश में। तो ये जो दबी आवाज में जो बेचारे जो संस्था के लोग हैं वो भी बोल रहे हैं। तो अभी मला एक सांगा, जंतर मंतरवर तुम्ही मागचे 4 दिवस होता, तिथे तुम्ही काय पाहिलं? तिथे मी बघितलं की कुठून कुठून लोक आली होती, म्हणजे पूर्ण भारतातून लोक आली होती। हे म्हणतात की हे सगळे उपद्रवी आहेत, दहशतगर्द आहेत। मी यांना सांगतोय की सगळे उपद्रवी आहेत, म्हणजे जे येणारे जे सगळे आहेत छात्र उपद्रवी आहेत। म्हणजे यांच्या बोलण्यावरून असं आहे की सगळे उपद्रवी आहेत। राहुल गांधी गद्दार आहे, अखिलेश यादव गद्दार आहे, जिथे लोक जमली ते पण गद्दार आहे। एवढी जे लोक आहेत हा गद्दार आहे, ममता बॅनर्जी गद्दार आहे, सगळे गद्दार आहेत। तर इथे या देशात आहे कोण? हे सगळे हे देशभक्त आहे का? यांच्याकडून मला एक सांगा, आता हे जे जेनजी आता रस्त्यावरती उतरले, तुम्हाला वाटतं हे आता लॉंग लाईव्ह मध्ये असंच चालू राहील? नाही, हे मी तुम्हाला एक सांगतो की जे देशाचे जे सीजेआय होते त्यांनी जे कॉक्रोच सांगून आमच्या म्हणजे मी त्यांना धन्यवाद करेन की जे मरलेली जनता होती ते आता जागी झाली आहे। जे विचार जे जिवंत नव्हते, मेले होते, ते सगळे वरती आले आहे। तर हे जे बघताय तुम्ही, आता लोक जिवंत झाली आहे, हे महत्वाचं आहे। देश जिवंत राहिला पाहिजे, लोकांचे विचार जिवंत राहिले पाहिजे। काय मित्रा, कुठून आलास तू? मुंबई से हूँ। क्या देख रहा है तुम? पूरा स्टूडेंट रास्ते पे आए, जेनजी रास्ते पे सपोर्ट करने आया हूँ। मैं काम करता हूँ, फिर भी मैं यहाँ पे आया हूँ अपनी जॉब छोड़ के। क्या काम करते हैं?
ड्राइविंग का जॉब करता हूँ, छोड़ के आया हूँ, फिर भी मैं यहाँ पे आया हूँ क्योंकि मेरा लेना कुछ भी नहीं है, फिर भी जनजी के लिए मैं साथ में आ रहा हूँ क्योंकि मैं भी एक इनमें से ही, मेरे भाई कोई हर कोई मेरे साथ में रहने वाला है, मतलब मेरे भाई और मेरे बहन लोग भी है। जो जुल्म हो रहा है वो नहीं होना चाहिए, नीट का पेपर लीक हो रहा है, दोबारा नहीं होना चाहिए, होगा तो फिर जिस तरह से आज हो रहा है इसका डबल वापिस से रोड पे आएंगे। अभी इस्तीफा तो हो गए ना? हो गया तो आगे के लिए ध्यान रखना चाहिए ना उनको, आगे के लिए ध्यान रखना उनको। ओके, एक मित्र आहे कुठून आला? काय नाव आहे तुझं? दीपक नाव आहे. काय कुठून आलाय? काय कुठून आलाय म्हणलं? नीट मेल हा? नीट एक्झामचे जे विरोध केला आहे त्याच्यासाठी विरोध करायला आहे. ओके, काय कुठून आले तुम्ही? ऍक्च्युली मी मुंबईचाच आहे. काय तुमचं नाव बघा? माझं नाव राकेश कदम. ऍक्च्युली ज्या वेळेला जंतर मंतरला ज्या गोष्टी चालू होत्या, म्हणजे अगोदर तर वाटलं की एवढा सपोर्ट नाही मिळणार, पण ज्यावेळी लाठीचार्ज झाला त्यावेळी अक्षरशः म्हणजे शिवरिंग होत होतं, झोप लागत नव्हती की बोल काय चाललंय देशामध्ये. पूर्ण भारत रडलाय. रडलं आत्माची भारत. आणि मग कळालं की भाई डेमोक्रेसी आहे आपल्या जगात, आहे, आपण काहीतरी करू शकतो. जर आता नाही केलं तर पुन्हा कधी नाही, आणि ही तर फक्त सुरुवात आहे. मग अजून काय वाटतं तुम्हाला? अजून काय होईल? आता पेपर फुटीच्या प्रकरणामुळे सगळेजण रस्त्यावरती आले, युवक आले, आता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देखील झाला. सरकारनं नीट पेपर फुटी प्रकरणानंतर जे पेपर लीक होतात त्याच्यावरती एक फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जाऊ, कडक शिक्षा, असे सर्व नियम त्यांनी बनवलेत. पण अजून पुढे काय होईल असं तुम्हाला वाटतं? खूप काय होऊ शकतं, खूप काय होऊ शकतं. फक्त लोकांना आवाज उठवायची गरज आहे, फक्त लोकांना आवाज उठवायची गरज आहे. इतक्या वर्ष काय झालं? 12 वर्ष काय करत होते लोक? फक्त बघत होते, होईल होईल, करेल करेल. आपण पॉलिटिक्स बद्दल बोलू नाही शकत, आपण पॉलिटिक्स बद्दल बोलू शकत नाही का? कारण सगळ्यांनी असा भ्रम करून ठेवला होता की पॉलिटिक्स बद्दल बोलायचं नाही. पण आता ही तुम्ही सगळी जी जनता बघताय ना, ती फक्त पॉलिटिक्स साठीच आलेली आहे, ते पॉलिटिक्स साठीच आलेली आहे. आणि जेव्हा सगळी जनता आता जागी झाली ना, तर सरकारची हादरून सोडलेली आहे, सरकारची हादरून सोडलेली आहे. त्यामुळे आता आपल्याला एक होणं गरजेचं आहे, आणि आपण झालेलो आहोत. पुढे आपण असेच एकत्र राहू आणि सगळ्या देशाला दाखवून देऊ की आपण ही डेमोक्रेसी देश आहे, सर्व धर्म पक्ष देश आहे, आणि असंच चालू राहील. फक्त हिंदू मुस्लिम करून काही होणार नाहीये. त्यांचं आता म्हणणं आहे की देश आता जागा झाला, हिंदू मुस्लिम काय लोकांना आवडत नाही, आणि जे लोक आता रस्त्यावर आहेत त्यांनी त्यांचं म्हणणं आहे की अजूनही जागा राहिला पाहिजे. कुठून आला मित्र? काय नाव मी राजधानी सातारा मधून आलो. ओके, हा. तू खास आंदोलनासाठी मोर्चासाठी आलास? माझी बहीण राहते मुंबईला, ओके, ओके. गावावरून आलेलो आहे मी. काय माझा वाटतं? पहिला काय मुद्दा आहे की आता पेपर लीकचा तर राजीनामा दिलाय. मेन मुद्दा आहे सरकार प्रायव्हेट शाळा. सगळ्यात मोठा मुद्दा प्रायव्हेट शाळाचा आहे, तो लोकांनी हातात घ्यायला पाहिजे. लोकांना परवडत नाही शिक्षण, त्यांची बुक, नोटबुक, त्या शाळेंचे जे आरेरावी आहे त्यांचे जे, ते गरीब लोकांना नाही परवडत आहे. शिक्षणामध्ये भेदभाव होतोय. आता माझा मित्र चांगल्या शाळेत शिकतोय, मी मराठी शाळेत शिकतोय, तर त्यामध्ये आमच्यामध्ये फरक जाणवला जातोय. पण आमच्या ज्या गरीब विद्यार्थ्यांना सगळ्यांना माझं म्हणणं आहे की सेम शिक्षण व्यवस्था केली पाहिजे. पूर्ण देशासाठी एकच व्यवस्था झाली पाहिजे, त्यात कुणाचा भेदभाव नाही झाला पाहिजे. दुसरी गोष्ट इथेनॉलची, इथेनॉलचा पण प्रश्न झाला पाहिजे की आता कच्च्या ऑइलचे पण दर कमी झाले. तरी गाडी आहे सर माझ्याकडे, पण आहे ते पेट्रोलचे दर कमी झाले तरी पेट्रोल तेच आहे. इथेनॉल टाकल्यावर गडकरी बोलले होते की पेट्रोलचे दर स्वस्त होईल, तो पण नाही होत. त्याच्यासाठी सगळ्यात मोठा मुद्दा तर तो आहे. आता गाड्यांचे इंजिन वगैरे पण खराब होत आहेत. बाकी पण मला वाटतं त्या मुद्द्यासाठी आता सगळेजण रस्त्यावर ती व्हायला पाहिजे. माझा सपोर्ट असेल त्या लोकांसाठी. काय मित्र, कुठून आलास? काय नाव आहे तुझं? सांग. अक्षय सावंत, मी मुलुंडमधून आलो. तू खास मोर्चा सेलिब्रेशन साठी आलास? सेलिब्रेशन साठी आलो. फर्स्ट ऑफ ऑल या सरकारने सगळ्यांना फेक नरेटिव्ह मध्ये फसवलेलं आहे. सगळ्यांनी मोदी मीडियाला तिकडे आंदोलनामध्ये पाठवलेलं गेलं होतं. त्याच्यामुळे ही सरकार 20 दिवस तर ऑलरेडी झोपलेली होती. तुझ्या हातात शुभंधन दिसतंय शिवसेनेचं. मी उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरेंना मानतो, ठीक आहे. तर मला त्याचं काही घेणं देणं नाही. फर्स्ट ऑफ ऑल हे युथ जागृत झालं ते महत्वाचं होतं. तिथे 20 दिवस सरकार झोपलेली होती. 20व्या दिवशी सोनू वांगचुकला तिकडून उठवलं गेलं होतं. 21व्या दिवशी लाठीचार्ज झाला, तरी मोदी सरकारने काय केलं नव्हतं. अमित शहानी तिथून ऑर्डर पास केले, लाठीचार्ज होऊ द्या, आणि नंतर ना मोदी सरकार येऊन हाय फ्रेंड्स करतं. हाय फ्रेंड्स करून फायदा काय? जेव्हा तुम्ही लाठीचार्ज करा तेव्हा झोपलेले होते का? तुम्ही रात्री 12 वाजता उठून लाठीचार्ज केल्यानंतर ना उठून हाय फ्रेंड्स करता आणि लोकांना सांगता की माझे 10 लाख फॉलोअर्स वाढले. 10 लाख फॉलोअर्स वाढून करायचे का? त्याच्यामध्ये तुम्ही मेसेजेस वाचले का? युथनी काय तुम्हाला शिव्या घातल्या त्या वाचल्या का? त्याच्यानंतर ना जनतानी
जनताचं तुम्ही राजकारण करून ठेवलंय, जे राजकारण करून ठेवलंय सगळीकडे भ्रष्टाचार करून ठेवला. आता तर फक्त स्टार्टिंग आहे, स्टुडंट आता उठलेले आहे शिक्षणासाठी. नेक्स्ट आता ऑइल साठी आहे, इंथलॉन ऑइलचं जे चाललंय राजकारण त्याच्यासाठी आहे. नितीन गडकरीचा नेक्स्ट नंबर लागू शकतो, पण आता ते सगळं महत्वाचं नाही. आता रस्ते बघा तुम्ही, रस्त्यांमध्ये 2 दिवसात रस्ता बनवून गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी खड्डा पडतो. ह्याच्यामध्ये पण भ्रष्टाचार चालू आहे. तुम्ही भ्रष्टाचार करत राहा आणि आम्ही डोळे झाकून बसत राहायचं का? हा तुमचा फेक नरेटिव्हचा ऑप्शन आहे का? फेक नरेटिव्ह पसरवू नका. आता युथ जागत फेक नरेटिव्ह म्हणजे काय मला सांगा. फेक नरेटिव्ह म्हणजे आता तुम्ही मला सांगा, तिथे आंदोलनात बसलेली लोक होती, त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम केलं गेलं. हिंदू मुस्लिम करायची गरज होती का ह्याच्यामध्ये? तिथे आम्ही म्हणजे जे प्रोटेस्टला बसले होते त्या लोकांनी सगळ्या जाती धर्माचे तिथे ठेवले होते, पुस्तकं वॉट एव्हर जे काय ठेवलं होतं. तुम्ही फेक नरेटिव्ह फैलवायचं कारण काय होतं? इथे युथ झाले होतं. तुम्ही शिक्षणाबद्दल विचार केला का? शिक्षणाबद्दल विचार नाही केला तुम्ही. त्याच्यामध्ये तुमची मोदी सरकारचे जे काही लोक होते त्यांना पाठवलं, तिथे आंदोलन भडकवलं आणि लाठीचार्ज केला आणि लोकांना सांगितलं की आम्ही लाठीचार्ज केलेला नाही. फडणवीस सरकार महाराष्ट्राचे आहेत आणि तुम्ही त्यांना सपोर्ट करता. दुसऱ्या दिवशी तुम्ही ट्विट टाकता की आम्ही तुमच्या सोबत. 12 वर्ष तुम्ही काय 12 वर्ष काय करत होता? महेंद्र जे काय आहे ते त्यांचा जे राजीनामा घेतला गेला तरी पण तुम्ही आता त्यांना सपोर्ट करता. मग का शिक्षणासाठी तुम्ही सपोर्ट नाही केला? का शिक्षणासाठी तुम्ही पुढे नाही आलात? आता तुम्ही टीएटी घोटाळा टाकता. टीएटी घोटाळा आता टाकायची गरज होती का? ह्याच्या अगोदर का नाही टाकला? तुम्ही सगळं झाल्यानंतर ना मग बॅकफायर करायसाठी का हे करता? अगोदर केलं असतं तर तुम्ही हे सगळं बोलू शकला नसतात. तुम्ही नंतर ना का टाकता? अगोदर टाकलं पाहिजे होतं हे सगळं. हा फेक नरेटिव्ह आहे. त्याच्यानंतर ना जे काय आहे ते आता सगळं बेकार राजकारण. नाव काय तू? नाव काय तुझं? अक्षय सावंत. काय करतो तू? मी ऍडमिन मध्ये आहे अंधेरीला. जर आपण पाहिलं, मी मोर्चा मुंबईत पण पाहतोय, दिल्ली मधला जंतर मंतरचाही मोर्चा आंदोलन सर्व पाहिलं. हा जो रोष आहे तो फक्त नीट पेपर फुटी प्रकरणाचा तिथपुरता सीमित नाहीये. हा जनतेचा प्रत्येक म्हणजे तुमचा भारतीय जनता पक्षाचा हिंदू मुस्लिमचा नरेटिव्ह असेल, ज्या पद्धतीनं देशामध्ये निवडणुका असतील, मग वेगवेगळे प्रश्न असतील, महागाई वाढलेली असेल, इथेनॉलचा प्रश्न असेल, या सर्व विरोधात नागरिक हे रस्त्यावरती उतरलेत. आणि खास करून जेनझी आहेत आणि ज्यांचं वय जास्त आहे म्हणजे 50, 40, 60 हे सर्वजण आहेत. असा जेनझी पुरता हा सीमित आंदोलन किंवा मोर्चा किंवा आनंद उत्सव अजिबात नाहीये. काय काका, कुठून आलात तुम्ही? झेंडा घेऊन आलात. काय नाव तुमचं? माझं नाव हिंदुस्तान, इंडिया आणि भारत. तुमचं नाव हिंदुस्तान, इंडिया, भारत. मी इथे जवळच राहतो. मुंबई आज तक बघत असतो मी. मला एवढंच बोलायचं आहे. पहिला त्या बिचाऱ्याच्या पोरीने आत्महत्या केली, त्यांना श्रद्धांजली वाहतो. आणि वांचूक सर आणि दिपके सर त्यांना मनापासून आभार मानतो. काय त्यांनी जी भारताची जनता घाबरत होती, लोक बोलत होती घाबरतायत, कोणी घाबरत नाही. लोक वाट बघत होते, ढिंगणी पडली आणि सगळं रान पेटलंय. दुसरी गोष्ट मी सांगतो, गांधी कधी मरू शकत नाही. तुम्ही किती मारायचा प्रयत्न केला, गांधी मरू शकत नाही. हे बघा, ह्या जयंती लोकांनी पण गांधीगिरी वापरूनच देशाच्या त्या धर्मेंद्रचा राजीनामा घेतला. हा भारत आहे, हा हिंदुस्तान है. दिस इज इंडिया एंड आई एवरी टाइम मरते दम तक हिंदुस्तान का साथ देगा. दूसरी गोष्ट एक सांगतोय, एवढं सगळं धर्मेंद्रचा राजीनामा झाला. मी हात जोडून नितीन गडकरी साहेबांना विनंती करतो की जे 16 वर्ष कोकण पट्ट्याचा रस्ता नाही होत आहे, आता तरी तुम्ही पूर्ण प्रयत्न करा आणि कोकणी वासियांना, कोकणच्या माणसांना, गणपती येतोय, कोकणच्या माणसांसाठी तो रस्ता एकदम व्यवस्थित सुखरूप जाऊ दे, ते आपल्या गावाकडे आणि त्याला आपला आनंद साजरा करू द्या. आता तरी गडकरी साहेब एवढा तरी करा. 18 वर्ष 400 किलोमीटर 500 किलोमीटर रोडला लागतं. तुम्ही चांगली कामं केली आहेत, अजून चांगली कामं करा. आणि मी हात जोडून सगळ्या पार्टीच्या सगळ्या नेत्यांना विनंती करतो, हा भारतचा विचार करा. आपसामध्ये फोडफाड
याची माणसं त्याच्याकडे, त्याची माणसं याच्याकडे नका घेऊ. धन्यवाद. छान वाटलं तुम्हाला भेटून. आज भारत आहे, इंडिया, हिंदुस्थान आणि भारत असं त्यांचं म्हणणं आहे. नितीन गडकरींनी हा व्हिडिओ जरूर पाहावा. मुंबई गोवा हायवे तुम्हाला माहिती, ज्या पद्धतीने कित्येक वर्ष झालं होतं तुमचं ते कॉन्ट्रॅक्टर पळून जातात, तुम्ही ब्लॅकलिस्ट करता, हे तुमची कारण असतील, पण या सामान्य माणसाला हा तुमचा रस्ता व्यवस्थित पाहिजे, तुमची कारणं नको आहेत आणि त्यांना हा देश विविधतेनं आणि एकतेनं नटलेला हवाय. हेच हे सर्व नागरिक आणि महाराष्ट्रातील जनता, देशातील जनता सांगत आहेत. याच नोटवरती थांबूयात. माझे सहकारी राजू सर, मी स्वानंद बिकट, मुंबई तक.